कोल्हापुरात एक मोठी बातमी आहे। कोल्हापूर शहरानजीक असलेल्या गावात गेल्या 30 वर्षांपासून रस्त्यासाठी लढाच दिला जातोय। उसगाव या गावातील पूर्व भागातील मनेरमाळा परिसरात ही स्थिती आहे। या ठिकाणी गेली अनेक वर्ष मुख्य रस्ताच बनवला गेलेला नाही। विशेष म्हणजे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा परिसर आहे। पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागतोय। रस्त्यासाठी स्वतःची जागा देऊनही प्रशासन रस्ता करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यानं ही परिस्थिती असल्याचं जमीन मालक आणि ग्रामपंचायत सदस्य मणेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात अद्यापही रस्ता झालेला नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेलं उसगाव हे गाव आणि कोल्हापूर शहरालगतचं विशेषतः हे गाव आहे। मात्र याच गावातल्या मनेरमाळा या परिसरामध्ये अद्यापही रस्ता झालेला नाही। याच सगळ्या परिसरामध्ये हे सगळे दृश्य आपण जी पाहतोय, जी या यंदाच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या खड्ड्यांवर पाणी जे आहे ते साचलेलं आहे। खरं तर अनेक वाहनधारक असतील यांना या सगळ्या रस्त्यावरून कसरत करत आपला प्रवास जो आहे तो करावा लागतो। याच मार्ग हा प्रमुख मार्ग जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अनेक वर्ष याबाबत आश्वासनं दिली गेली, अनेक मंजुरी देण्यात दिली झाली असं सांगण्यात आलं। मात्र अद्यापही याच्याबाबत रस्ता जो आहे तो झाला नसल्याची सगळी चित्र जी आहेत ती पाहायला मिळते। या आपण समोर येणारी रिक्षा देखील जी आहेत ती आपण पाहतोय। खरं तर या ठिकाणी अनेक वर्ष अशाच पद्धतीने काय रोज प्रवास करताय का इथनं? रोज प्रवास. रस्ता किती वर्ष झाला नाही इथं? 40 वर्ष झाली. 40 वर्षे होय. असाच प्रवास? प्रवास असाच आहे. हा प्रवास तुम्ही म्हणजे कसं कुठं जाताय रोज इथनं कुठं? त्या शाळेला शाहू मैदान बिंदू चौक याच मार्ग याच मार्गाने काय होणार का रस्ता? वाईट आहे. वा आमची इच्छा आहे. अशीच परिस्थिती अशीच परिस्थिती आहे. नक्कीच। खरं तर इथं काही महिला देखील आहेत, यांच्याशी देखील आपण संवाद साधतो। काय परिस्थिती काय आहे रस्त्याची? किती वर्ष झालं तुम्ही राहताय? बरेच वर्ष, आता 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्ष? होय, काय असाच आहे रस्ता? असाच आहे. खूप त्रास होतोय, गाड्यांची पण गाड्या खराब होत्यात. एक वेळेस माणसं चालतानाच हे होते. गाडीवाल्यांचं काही प्रॉब्लेम नाहीये, पण चालणाऱ्या माणसांना हे स्लिप होतंय ना चपलानी पण. खूप अवस्था हे बिकट. रस्ता व्हायला पाहिजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे. काय मामा परिस्थिती काय? परिस्थिती ह्या रस्त्याची कायमची अशीच आहे। गेले 30 ते 40 वर्ष झालं अनेक आंदोलन झाली, याच्यावरती उपोषण झाले, पण याची कुणीही कदर घेतलेली नाही। कलेक्टर साहेबांच्या इथे पण उपोषण झालेलं होतं। येथील लोकप्रतिनिधी कोणीही याच्याकडे लक्ष देत नाही किंवा काही नाही। आज बघायला गेला सर्वसामान्य माणसाला चालत जाणं मुश्किल झालेलं आहे या रस्त्याने। काय लहान मुलांचा तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की शाळेला झालेल्या मुलांना तिथून इथपर्यंत चालत यावं लागतंय। खरं तर वस्तुस्थितीच म्हणावं लागेल आणि खरं तर शासनाने याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे। इथले स्थानिक प्रतिनिधी असतील ते याच्याकडे दुर्लक्ष करतात का? आजपर्यंत निवडून आलेला प्रत्येक आमदार याच्याकडे दुर्लक्ष करतोय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण त्यांचंच कुठेतरी दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीचं जवळपास भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा कोल्हापूर शहरालगतचं असलेलं गाव आहे आणि नॅशनल हायवे जो आहे त्या मार्गालगतचा सगळा हा गाव आहे आणि तिथं अशा पद्धतीची परिस्थिती आहे। हा रस्ता जो आहे तो तातडीनं व्हावा अशीच मागणी या सगळ्या ग्रामस्थांची असल्याचं पाहायला मिळतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।